नमस्कार, मेमरी चार्जवरती आपले मनापासून स्वागत आहे। आमच्या चॅनलवरती जे पण प्रश्न विचारले जातात ते फक्त ऐकून सोडून देऊ नका, कारण काय होतं ना, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रश्न असतात जे आरोग्याशी निगडीत आहेत। आमचे शॉर्ट तर डेली त्याच्यावरतीच असतात, पण लॉंग व्हिडिओमध्येही आम्ही तेच प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करत असतो, कारण काय होतं ना, आपल्या चुकीच्या सवयी आपल्यालाच माहीत नसतात, त्या ह्या प्रश्नांमधून किंवा बरोबर उत्तरांमधून आपण सावरू शकतो। आमचा हेतू फक्त हाच आहे की तुम्हाला योग्य ती माहिती पुरवावी। जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओंना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आवडल्यास कमेंट देखील करत जा, कोणत्या तरी प्रश्नांची उत्तरे देण्याचा तुम्हीही प्रयत्न करा। तर तुमचा फार वेळ तर मी नाहीच घेणार, आपले प्रश्न पुढीलप्रमाणे चालू करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रश्न पहिला आहे, सफरचंदामध्ये कोणते विटॅमिन असते? पर्याय: ए विटॅमिन के, बी विटॅमिन सी, सी विटॅमिन ए, डी विटॅमिन बी। तुमचे बरोबर उत्तर आहे सी विटॅमिन ए। प्रश्न दुसरा, नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे? पर्याय: ए उदगीर, बी अंबेजोगाई, सी बारामती, डी कर्जत। याचे बरोबर उत्तर आहे ए उदगीर। प्रश्न तिसरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? पर्याय: ए जंजिरा, बी प्रतापगड, सी रायगड, डी तोरणा। याचे बरोबर उत्तर आहे डी तोरणा। प्रश्न चौथा आहे, भारतीय रेल्वेला इंजिन बनवण्यासाठी किती खर्च येतो? पर्याय: ए 200 करोड, बी 15 करोड, सी 500 करोड, डी 100 करोड। बरोबर उत्तर आहे ए 200 करोड। प्रश्न पाचवा आहे, वाळवंटी प्रदेशात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात? पर्याय: ए कॅक्टस, बी गुलाब, सी जास्वंद, डी सदाफुली। बरोबर उत्तर आहे ए कॅक्टस। प्रश्न सहावा आहे, मासे उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? पर्याय: ए केरळ, बी पश्चिम बंगाल, सी महाराष्ट्र, डी गुजरात। बरोबर उत्तर आहे बी पश्चिम बंगाल। प्रश्न सातवा आहे, रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो? पर्याय: ए कुत्रा, बी मांजर, सी साप, डी बिबट्या। याचे बरोबर उत्तर आहे ए कुत्रा। प्रश्न आठवा आहे, राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? पर्याय: ए वाराणसी, बी कोलकाता, सी राजस्थान, डी ओडिसा। याचे बरोबर उत्तर आहे ए वाराणसी। प्रश्न नववा, पाण्याच्या आतमध्ये आवाज ऐकण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? पर्याय: ए हायड्रोमीटर, बी कॅलोरीमीटर, सी रेडिएटर, डी थर्मामीटर। उत्तर ए हायड्रोमीटर। प्रश्न 10वा आहे, डोळ्यांची गेलेली दृष्टी कोणती रानभाजी खाल्ल्यास परत येते? पर्याय: ए चिगळ, बी तोंडली, सी तांदूळसा, डी शेपू। बरोबर उत्तर आहे बी तोंडली। डोळ्यांना अधिक चांगले दिसावे यासाठी हिरव्या भाज्या खा असे तज्ज्ञ सांगतात। तोंडली ही भाजी एक शक्तिशाली खाद्यपदार्थ आहे, यामध्ये 2 विटॅमिन असतात।
यामध्ये विटॅमिन ए आणि सी. विटॅमिन ए आपल्या डोळ्यातील असणाऱ्या रेटिनासाठी आवश्यक रंगद्रव्ये तयार करण्यास मदत करतो, तर विटॅमिन सी संसर्ग आणि नुकसानापासून वाचवतो. तर ही अशी तोंडली ही भाजी आपण सर्वांनी खाल्ली पाहिजे. तोंडली ह्या भाजीमुळे गेलेली दृष्टी देखील परत येण्यास मदत होते.